शेवटी कसं आहे, राजकीय वास आहे सगळा. शेवटी ते काही व्यक्ती काही साधू संत नाही आहेत, ते राजकीय माणसं आहेत. ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावाकरता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे. पण ह्याच्यामध्ये कुठे तथ्य नाही. उलट त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे की असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक, आव्हान देणारे फलक कोण लावतंय ही चौकशी झाली पाहिजे. ज्यावेळेला संशयित जे आहे तो त्यांच्या लोकांना समजूसपर्यंत तो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता. मग तो जमाव कोणी जमा केला, त्या गाड्यांची नासधूस कोणी केली, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना कोणी धक्काबुक्की केली, पोलीस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला, या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळं या बाबतीमधला हा तपास अजून अद्याप माझं तरी मत आहे की अपूर्ण आहे, तो होणं गरजेचं आहे. काल 7 पोलीस कर्मचारी नाही, पोलीस पाहतो की आपल्याला पोलिसांमध्ये खरं तर पोलीस लोकशाहीने वागतात. पण ज्या वेळेला पोलीस चांगल्या भावनेने तिथे गेले की मनुष्याच्या नात्याने तिथे गेले, तर त्यावेळेला जर पोलीस तयारीच असते तर पोलीस कुठलाही जखमी झाला नसता. पण ज्या वेळेला काही वेगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांना कॉल करावं लागलं, त्याच्यानंतर त्याचं आपल्याला पाहिलं की कसा एक चांगल्या पद्धतीने पोलिसांनी देखील जो कायदा हातात घेईल त्याला धडा शिकवण्याचं काम जागेवर पोलिसांनी दाखवलेलं आहे. हे मोठी होण्याकरताच हा सगळा प्रयत्न सुरू होता. पण त्याच्यामुळं आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी हा सगळा महत्वाचा भाग जसं मी सांगितलं की मूळ जो आहे विषय की आव्हान देणारे फलक हे लावण्याकरता कुणी पुरस्कृत केलं, ते फ्लेक्स छापले कुठे गेले, ते फ्लेक्सचे पैसे दिले कुणी आणि ते लावलेत कुणी, आणि त्याचबरोबरीनंतर ज्यावेळेला त्यांच्या काय भावना दुखावल्या असतील तर त्या भावना दुखावल्यानंतर ज्यावेळेस संशयित ताब्यात मिळतो तर त्याच्यानंतर जो जमाव जमा केला, कुणी जमा करायला लावला, कशा करता जमा केला, त्यातनं वेगळं काही घडवायचं होतं का, हे सगळं देखील आज पोलीस तपासातून समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याही लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तिथं काल जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाला तर तिथं एक कर्जत तालुक्यामधला एक युवक, त्याच्या फक्त माथी कपाळाला टिळा होता म्हणून त्याला तिथं बेदम मारहाण करण्यात आली. मग ती मारहाण कशा करता केली, ज्यावेळेला आम्ही देखील तिथं गोमातेच्या बाबतीमध्ये काही वेगळा विषय तिथं झालेला होता आता 15-20 दिवसापूर्वी, तर त्यावेळेला आम्ही देखील लोकशाही मार्गाने रस्ता रोको केला. पण पोलिसांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं की आम्ही कारवाई करू, तो आरोपी पकडू, काही क्षणामध्ये आम्ही तिथून बाजूला गेलेलो होतो. त्यामुळे जनतेला आम्ही विटी धरलं नाही. आणि तिथं दुसरं जर पाहिलं तर तिथं इतर लोक जे आहेत, इतर धर्मातले लोक तिथं पाहण्या करता येत होते, पण आमच्यातला एकही व्यक्ती इतर धर्मीय व्यक्तीला कोणालाही काही बोलला नाही, त्याच्या अंगावर हात टाकला नाही. पण हे लोक जमा झाल्यानंतर यांनी एक फक्त कपाळाला टिळा लावलेला व्यक्ती दिसल्यानंतर त्याला जे बेदम मारहाण केली ती पोलिसांसमोर केली आणि पोलिसांनी त्याला त्या गर्दीतनं बाहेर काढून त्याची फिर्याद दाखल करून घेतलेली.